नमस्कार. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी तसेच वसाहतवासियांनो, आपले हार्दिक स्वागत. आज आपण आपल्या भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातून सेवानिवृत्त होत असलेल्या कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि मनमिळावू अधिकारी श्री सुनील बालकृष्ण पांढरपट्टे, अधीक्षक अभियंता संचलन व दुरुस्ती 210 मेगावॅट यांच्या गौरवपूर्ण सेवापूर्तीनिमित्त एकत्र आलो आहोत. श्री पांढरपट्टे साहेब यांचा जन्म 1 जून 1968 रोजी सातारा जिल्ह्यातील पाटण येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा जानगुडेवाडी पाटण येथे, तर माध्यमिक शिक्षण ढेबेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत पूर्ण झाले. पुढे त्यांनी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय चिपळूण येथून इलेक्ट्रिकल विषयात डिप्लोमा पूर्ण केला. पांढरपट्टे साहेब यांनी आपले शिक्षण त्यांचे काका डॉक्टर पांढरपट्टे यांच्याकडे राहून पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पाटण येथे महावितरण कंपनीमध्ये 1 वर्ष अप्रेंटिसशिप पूर्ण केली. त्यानंतर कोल्हापूर येथे काही काळ खाजगी क्षेत्रातही त्यांनी काम केले. परंतु त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण तेव्हा आला जेव्हा त्यांनी MSCB बोर्डामध्ये सरळ सेवा भरतीद्वारे सब इंजिनियर म्हणून सेवेस प्रारंभ केला. प्रशासनाने त्यांना सुरुवातीला चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील विद्युत दुरुस्ती सुव्यवस्था विभागात काम करण्याची संधी दिली. तेथे त्यांनी तब्बल 10 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत त्यांची पदोन्नती ज्युनियर इंजिनियर म्हणून झाली आणि त्यांची बदली CHP विभागात करण्यात आली. पुढे सहाय्यक अभियंता म्हणून बढती मिळाल्यानंतर त्यांना बॉयलर मेंटेनन्स विभागाची जबाबदारी देण्यात आली. सन 2009 मध्ये त्यांची बदली नाशिक औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. येथे उपकार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असताना त्यांनी ODP मेंटेनन्स तसेच PCR इंचार्ज म्हणून अत्यंत उल्लेखनीय कार्य केले. संच नियंत्रण कक्षातील बारकावे समजून घेत विविध आपत्कालीन परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्याचे कौशल्य त्यांनी येथे आत्मसात केले. सन 2013 मध्ये त्यांची कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नती झाली आणि त्यांची नियुक्ती भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील PCR संच क्रमांक 3 येथे करण्यात आली. तेथे शिफ्ट इंचार्ज म्हणून त्यांनी आपल्या कामास प्रारंभ केला. अनेक वर्ष ऑपरेशन विभागात उत्कृष्ट सेवा दिल्यानंतर सन 2015 मध्ये त्यांची पुन्हा बदली नाशिक येथे करण्यात आली. सन 2021 मध्ये त्यांना पदोन्नती ही अधीक्षक अभियंता म्हणून झाली व मागील 6 वर्षांपासून ते 210 मेगावॅट युनिटमध्ये अधीक्षक अभियंता मेंटेनन्स म्हणून कार्यरत आहेत. तसेच मागील काही महिन्यांपासून त्यांच्याकडे अधीक्षक अभियंता ऑपरेशन या पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील आहे. त्यांच्या कार्यकाळातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा म्हणजे संच क्रमांक 4च्या ओव्हरऑलच्या वेळी प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्यांनी केलेले कार्य अतिशय उल्लेखनीय आहे. त्यांच्या नेतृत्वातील हे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. विशेष म्हणजे त्यांनी आपली संपूर्ण सेवा विना अपघात, विना तक्रार, अत्यंत स्वाभिमानाने व प्रामाणिकपणे पूर्ण केली. त्यांच्या कौटुंबिक जीवनाविषयी सांगायचे झाल्यास त्यांच्या आई ह्या गृहिणी होत्या, तर वडील हे हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. 2 भाऊ आणि 2 बहिणींमध्ये श्री सुनील पांढरपट्टे साहेब हे सर्वात मोठे असल्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांच्यावर लवकर आल्या. मात्र त्यांनी त्या जबाबदाऱ्या अत्यंत समर्थपणे पार पाडल्या. मे 1994 मध्ये त्यांचा विवाह सातारा जिल्ह्यातील वाई येथील सौ सुप्रिया मॅडम यांच्याशी झाला. सुप्रिया मॅडम या गृहिणी असून महानिर्मितीच्या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी पांढरपट्टे साहेबांना अतिशय मोलाची साथ दिली. प्लांटमधील ताणतणाव, रात्री अपरात्रीच्या इमर्जन्सीज आणि कामाचा व्याप
समजून घेत त्यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आणि साहेबांच्या सेवेत कधीही अडथळा येऊ दिला नाही. हे दाम्पत्य दीपनगर वसाहतीमध्ये अत्यंत आनंदाने वास्तव्यास असून निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आहे. त्यांना 2 कन्या आहेत. मोठी कन्या स्नेहल हिने अभियांत्रिकी आणि MBAचे शिक्षण पूर्ण करून पुणे येथे कार्यरत आहे, तर धाकटी कन्या गायत्री ही संगीत विषयात BAचे शिक्षण घेत आहे. श्री पांढरपट्टे साहेबांना शालेय जीवनापासून व्हॉलीबॉल या खेळाची विशेष आवड आहे. तसेच पर्यटनाचीही त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी काश्मीर, शिमला, कुलू मनाली अशा विविध निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेतलेला आहे. मोठा मित्रपरिवार, सर्वांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सतत प्रयत्नशील वृत्ती आणि संयमी नेतृत्वामुळे श्री सुनील बालकृष्ण पांढरपट्टे साहेब सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे. आज विभागामार्फत झालेला अल्पसा सत्कार, त्यांच्यावर असलेले प्रेम, त्यांच्याबद्दल असलेला आदर हे अधोरेखित करतो. अशा या कर्तृत्ववान, कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू व्यक्तिमत्वाला त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. हाय, हॅलो, नमस्कार. मी स्नेहल. मी गायत्री. आमच्या बाबांची 35 वर्षाची जर्नी महाजनकोमध्ये संपन्न होत आहे. म्हणूनच त्यांना आमच्याकडून पुढच्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. आज सेवानिवृत्त होणारे आपले पुढील अधिकारी श्री प्रवीण महारुद्र खुरपे, सहाय्यक अभियंता. खुरपे साहेब आपल्या औष्णिक विद्युत केंद्रातील कर्तव्यदक्ष, शांत स्वभावाचे आणि जबाबदारीने सेवा बजावणारे अधिकारी आहेत. खुरपे साहेब यांचा जन्म 9 मे 1968 रोजी बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण माजलगाव येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स या विषयात महात्मा बसवेश्वर पॉलिटेक्निक कॉलेज येथून अभियांत्रिकी डिप्लोमा संपादन केला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुणे येथील एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमध्ये 2 वर्ष नोकरी केली. त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औरंगाबाद येथे तब्बल 5 वर्ष इन्स्ट्रक्टर म्हणून सेवा दिली. या काळात त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांची तयारीही सातत्याने सुरू ठेवली आणि त्यांच्या मेहनतीला यश मिळत तत्कालीन MSCB बोर्डामध्ये सरळ सेवा भरतीद्वारे त्यांनी नोकरी मिळवली. सेवेच्या प्रारंभी त्यांची नियुक्ती परळी औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. परळी येथे त्यांनी कनिष्ठ अभियंता म्हणून आपल्या सेवेला प्रारंभ केला. सुरुवातीला त्यांना ऑपरेशन विभागात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी ॲश युटिलायझेशन व एफिशियन्सी विभागामध्येही जबाबदारीने काम पाहिले. परळी येथे त्यांनी तब्बल 19 वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावली. यानंतर त्यांची पदोन्नती ज्युनियर इंजिनियर म्हणून झाली आणि त्यांची बदली भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे करण्यात आली. भुसावळ येथे संचलन सेवा विभागात 500 मेगावॅट संचांमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. या काळात 500 मेगावॅट संचलनासाठी आवश्यक विविध MC मॉनिटरिंग, सामग्री पुरवठा, विविध लुब्रिकंट्स व फ्लुइड ऑइल्सची उपलब्धता, प्लांट व परिसर स्वच्छतेसाठी नेमलेल्या एजन्सीजवर देखरेख, तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या जीवन प्रवासावर आधारित व्हिडिओ डॉक्युमेंटरी तयार करणाऱ्या एजन्सीवर देखील नियंत्रण ठेवणे अशी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडल्या. सन 2021 मध्ये त्यांची सहाय्यक अभियंता या पदावर पदोन्नती झाली. एकूण 28 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज ते सेवानिवृत्त होत आहेत. खुरपे साहेब यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचे वडील शेती व्यवसाय करत, तर आई ह्या गृहिणी.
3 भाऊ व 2 बहिणी अशा मोठ्या कुटुंबातील ते ज्येष्ठ पुत्र आहेत. मोठा मुलगा म्हणून त्यांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्या अत्यंत निष्ठेने पार पाडल्या. सन 1999 मध्ये त्यांचा विवाह सौ प्रिया मॅडम यांच्याशी झाला. प्रिया मॅडम यांनी कलाविषयक पदवी संपादन केलेली असून गेल्या 28 वर्षाच्या प्रवासात त्यांनी खुरपे साहेबांना भक्कम अशी साथ दिली. दीपनगर वसाहतीमध्ये हे दाम्पत्य रोज संध्याकाळी निसर्गरम्य वातावरणात फेरफाटका मारताना दिसतात. खुरपे साहेबांना खेळाची विशेष आवड असून त्यांनी विविध ॲथलेटिक्स स्पर्धेंमध्येही सहभाग नोंदवला आहे. त्यांना समर्थ प्रवीण खुरपे हा एक सुपुत्र असून त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. तसेच एमटेकचे शिक्षणही तो सध्या पूर्ण करत असून पुणे येथील एका नामांकित IT कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत आहे. खुरपे साहेबांना पर्यटनाची विशेष आवड असून त्यांनी तिरुपती, वैष्णोदेवी, दक्षिण भारतातील अनेक पर्यटन स्थळांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी पुणे येथील स्वतःचे घरही घेतलेले असून सेवानिवृत्तीनंतर पुणे येथे स्थायिक होणार आहेत. अत्यंत संयमी, जबाबदार आणि सहकार्यांची भावना जपणारे अधिकारी म्हणून श्री प्रवीण महारुद्र खुरपे साहेब यांची ओळख कायम राहील. भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राकडून त्यांना प्रदीर्घ, समर्पित व उल्लेखनीय सेवेसाठी सेवानिवृत्तीच्या मनपूर्वक शुभेच्छा. नमस्कार मित्रांनो, आज जीवनाच्या या टप्प्यावर येत असताना मागच्या 35 वर्षापासूनचा संघर्ष जो आहे तो रिवाइंड होतो आहे. आणि या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं की महाजनकोनं मला माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही दिलं. संपत्ती असू द्यात, सुख असू द्यात, किंवा बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आपण संसारामध्ये ज्या गोष्टीसाठी झटतो त्या सगळ्या मला महाजनकोच्या सेवेतून मिळालेल्या आहेत. या ठिकाणी प्रामुख्यानं नमूद करावं असं वाटतं की या सेवा कालामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये जे मुख्य अभियंता या ठिकाणी लाभले त्यांचं मार्गदर्शन, आणि आज आमचे जे मुख्य अभियंता आहेत विराज चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मी त्यांच्यासोबत आज मागच्या काही दिवसापासून काम करत आहे. त्यांचंही मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे माझे जे काही सहकारी मित्र आहेत त्यांचंही या ठिकाणी मार्गदर्शन लाभलेलं आहे. मित्र, या ठिकाणी मला विशेष करून या ठिकाणी नमूद करायचं आहे की या ठिकाणी काम करत असताना माझ्या ज्या मित्रांनी मला प्रेम दिलं किंवा सहकार्य केलं याची कुठलीही या ठिकाणी आपल्याला पैशात भरपाई करता येत नाही किंवा त्याचं मूल्य नाही आहे. आज या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या दिवशी मी माझ्या आईवडिलांचं आभार मानतो, माझ्या सर्व नातेवाईकांचा आभार मानतो की ज्यामुळं मी या ठिकाणी आज आहे. त्याचप्रमाणे माझी धर्मपत्नी प्रिया, जिचं अखंड 28 वर्षापासून माझ्याबरोबर तिनं माझ्या सर्व संघर्षाच्या कालामध्ये सोबत दिलेली आहे, तीसुद्धा या ठिकाणी मला नमूद करायची आहे. धन्यवाद मित्र हो. आजचा हा कालखंड असाच पुढं राहू आणि आपलं सहकार्य परत मला मिळावं ही नम्र विनंती. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे अधिकारी श्री मोहनदास हरिभाऊ गायकर, कनिष्ठ अग्निशमन अधिकारी, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील कर्तव्यदक्ष, धाडसी आणि सेवाभावी अधिकारी म्हणून गायकर साहेब यांच्याकडे पाहिले जाते. श्री मोहनदास गायकर यांचा जन्म 29 मे 1968 रोजी देवराळी कॅम्प, नाशिक येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कंटोन्मेंट बोर्ड हायस्कूल देवराळी येथे पूर्ण केले. त्यानंतर 11वी व 12वीचे शिक्षण मराठा कॉलेजमध्ये घेतले आणि पुढे KTHM कॉलेज येथून BAची पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शिकागो प्युमॅटिक लिमिटेड, सातपूर येथे काही वर्ष सेवा दिली. त्यानंतर तत्कालीन MSCBच्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात सरळ सेवा भरतीद्वारे फायरमन म्हणून त्यांची नियुक्ती झाली. आपल्या मेहनत, धाडस आणि प्रामाणिक सेवेमुळे त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपली वेगळी ओळख निर्माण केली. सन 2000 मध्ये त्यांची बदली भिवंडी येथील
पडगे येथे झाली. तेथे त्यांनी फायरमन व ड्रायव्हर कम फायर इंजिन ऑपरेटर म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. पुढे त्यांची बदली पोफळी जलविद्युत केंद्रात झाली. पोफळी येथेही त्यांनी वाहन व अग्नी नियंत्रण चालक म्हणून अतिशय कौशल्यपूर्ण सेवा दिली. सन 2015मध्ये त्यांना कनिष्ठ अग्निशमन अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आणि त्याचबरोबर भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात सेवा करण्याची संधी मिळाली. भुसावळ येथे 500 मेगावॅट संचांमध्ये कार्यरत असताना त्यांनी अनेक फायर एमर्जन्सीज अत्यंत धैर्याने हाताळल्या. वॅगन टिपलर, कन्वे बेल्ट, बॉयलर क्लीनर फायर अशा अनेक गंभीर घटनांमध्ये त्यांनी आपल्या अनुभव आणि तत्परतेने मोठे नुकसान टाळले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना तत्कालीन मुख्य अभियंत्यांकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. ट्रान्सफॉर्मरजवळ पत्रे अडकल्यामुळे वायर तुटण्याची भीती निर्माण झाली असताना मध्यरात्री सहकाऱ्यांसह त्यांनी ती आपत्कालीन परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळून महानिर्मितीचे मोठे नुकसान टाळले. सेफ्टी फायर वीक दरम्यान कॉलनीवासियांमध्ये अग्निसुरक्षेबाबत जनजागृती करण्यामध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिले. केवळ सेवेतच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी त्यांच्या मूळ गावी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करून अनेक तरुणांना प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत कार्यरत आहेत. याचा त्यांना विशेष अभिमान आणि समाधान आहे. सेवा काळात त्यांनी नागपूर येथील NFSCमधून सब ऑफिसर कोर्स देखील पूर्ण केला. आपल्या 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी 200पेक्षा अधिक लहान मोठ्या आगींना सामोरे जात विविध प्रकल्प सुरक्षित ठेवण्यामध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांच्या मातोश्री प्राथमिक आरोग्य केंद्रात शासकीय सेवेत कार्यरत होत्या. तसेच देवराळी कॅम्प ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष कार्य केले. त्यांचे वडील सातपूर MIDCतील ॲटलस कॅप्को कंपनीमध्ये तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. गायकरजी यांचा विवाह 3 मे 1994 रोजी सौ पुष्पा गायकर यांच्याशी झाला. पुष्पा मॅडम या पदवीधर असून सध्या गावातील शेतीकामात व्यस्त आहेत. या दाम्पत्याने आयुष्यभराच्या परिश्रमातून आपल्या मूळ गावी संसरी येथे सुंदर घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्या घरालगतच त्यांनी सुंदर बागही विकसित केली. निसर्ग संगोपनात ते आनंदाने रममान होतात. या दाम्पत्याला 2 मुली व 1 मुलगा आहे. मोठी मुलगी मानसी हिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून पुढील PhDचे शिक्षण सुरू आहे. ती शिवानंदी इलेक्ट्रॉनिक्स या नामांकित कंपनीमध्ये डिझाईन इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. दुसरी मुलगी निकिता हिने MBAचे फायनान्सचे शिक्षण पूर्ण केले असून ती नाशिक येथे स्थायिक आहे. गायकरजी यांचे जावई श्री रितेश शिंदे हे भारतीय वायुदलात कार्यरत असून यांना रितिका नावाची गोंडस कन्या आहे. गायकरजी यांचा धाकटा मुलगा सार्थक याने BSCचे शिक्षण घेत आहे. श्री गायकर यांना पर्यटनाची विशेष आवड असून त्यांनी कन्याकुमारी, जम्मू काश्मीर, चेन्नई, कोकण अशा अनेक पर्यटन स्थळांना भेटी दिलेल्या आहेत. सेवानिवृत्तीनंतर आपल्या गावाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने 33 वर्षाची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून आज सेवानिवृत्त होत असलेल्या श्री मोहनदास हरिभाऊ गायकर साहेब यांना भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात अग्निशमन विभागात कार्यरत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या आगीची संकटाशी सामना करू शकलो. तसेच त्या कामासाठी माझे सहकारी माझे कनिष्ठ अग्निशमन अधिकारी, उपअग्निशमन अधिकारी व सहाय्यक अग्निशमन अधिकारी, वाहन अग्निचालक अग्निक या सर्वांच्या सहकार्याने तसेच प्लांटमधील वरिष्ठ अधिकारी माझे
मुख्य अभियंता साहेब श्री विराज चौधरी सर यांचेही मार्गदर्शन लाभले व इतर विभागातील सर्व AC DYC यांचे व माझ्या विभागातील सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने मी ही सेवा पूर्ण करू शकलो. तरी मी सर्वांचे आभार मानतो व रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री राजीव गोपाल कवठे, प्रभारक श्रेणी 2. कवठेजी अत्यंत कर्तव्यदक्ष, शांत स्वभावाचे, अनुभवी आणि सहकार्यांना नेहमी मदत करणारे आहेत. श्री कवठेजी यांचा जन्म 1 जून 1968 रोजी भुसावळ जवळील फेकरी या गावी झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा फेकरी येथून पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षण जनता हायस्कूल साक्री तालुका भुसावळ येथून पूर्ण केले. 10वीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव येथून इलेक्ट्रिशियन विषयात प्रशिक्षण पूर्ण केले. कार्यक्षेत्रात पदार्पण करताना त्यांनी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या कोळसा हाताळणी विभागात कंत्राटी कामगार म्हणून तब्बल 8 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातील सुवर्णक्षण ठरला तो म्हणजे 30 मार्च 1998. याच दिवशी त्यांना प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी म्हणून महानिर्मितीत नियुक्ती झाली. सुरुवातीला त्यांना फायरिंग फ्लोअर विभागात अर्धकुशल कारागीर म्हणून नेमणूक मिळाली. तेथे त्यांनी जवळपास 8 वर्ष अत्यंत मेहनतीने व जबाबदारीने आपले काम केले. त्यानंतर त्यांची बदली टर्बाईन बेसमेंट येथे झाली. तेथे त्यांनी 4 वर्ष उल्लेखनीय सेवा दिली. पुढे त्यांची पदोन्नती तंत्रज्ञ 1 म्हणून झाली आणि त्यांना 210 मेगावॅट फायरिंग फ्लोअर येथे कार्य करण्याची संधी मिळाली. आपल्या सेवा काळात त्यांनी ID फॅन, OHP, बूस्टर पंप हाऊस अशा विविध विभागांमध्ये अत्यंत कौशल्यपूर्ण व आनंदी वृत्तीने काम केले. विशेषतः मागील 4 वर्षांपासून बूस्टर पंप हाऊस येथे सेवा देताना त्यांनी त्या विभागातील ऑक्झिलरी यंत्रणांची उत्कृष्ट निगा राखणे, आपल्या सहकाऱ्यांना कामाचा सखोल माहिती देणे, वेळेचे योग्य नियोजन करणे आणि विभागातील कामात शिस्त राखणे या गुणांमुळे ते सर्वांच्या आदरास पात्र ठरते. आज विभागामार्फत करण्यात आलेला हा अल्पसा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्यनिष्ठेचा, सहकार्यशील स्वभावाचा आणि सहकाऱ्यांवरील प्रेमाचा गौरव आहे. श्री कवठेजी यांच्या कार्यजीवनातील एक अत्यंत अभिमानास्पद बाब म्हणजे त्यांनी आपल्या संपूर्ण सेवाकाळ पूर्णपणे अपघातमुक्त पार पाडला. ही बाब त्यांच्या दक्षतेची, सुरक्षिततेची व जागरूकतेची निष्ठेची साक्ष देते. श्री कवठेजी त्यांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं झाल्यास त्यांचे आईवडील फेकरी गावात शेती करत असत. ते 4 भाऊ व 3 बहिणींमध्ये वाढले. त्यांचा विवाह 6 जून 1998 रोजी फेकरी येथे झाला. मागील 28 वर्षांपासून हे दाम्पत्य अतिशय आनंदाने संसार करत आहे. या संपूर्ण सेवा काळात कवठे मॅडम यांनी कवठेजींना भक्कम अशी साथ दिली. या दाम्पत्याने सापुतारा, नाशिक, त्र्यंबकेश्वर अशा विविध धार्मिक स्थळांना भेटी देत जीवनातील सुंदर क्षणांचा आनंद घेतलेला आहे. त्यांना 2 सुपुत्र आहेत. मोठे चिरंजीव सागर यांनी मेडिकल विषयात डिप्लोमा तसेच औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केलेले असून सध्या ते 500 मेगावॅट ऑपरेशन विभागात प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहेत. धाकटे सुपुत्र संकेत यांनी इलेक्ट्रिकल विषयात डिप्लोमा पूर्ण करून दीपनगर येथील 210 मेगावॅट विभागात कार्यरत आहेत. भुसावळ येथे त्यांनी स्वतःचे सुंदर असे घर उभारलेले असून लवकरच ते आपल्या नवीन वास्तूमध्ये गृहप्रवेश करणार आहेत. ही त्यांच्या आयुष्यातील आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे. आज सेवानिवृत्तीच्या या विशेष प्रसंगी श्री राजीव गोपाल कवठे यांना
सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझं नाव अर्चना राजू कवटे. एवढ्या वर्ष त्यांनी सर्व्हिस केली. आता ते चांगल्याप्रमाणे रिटायर झालेले आहेत. तर त्यांनी घराकडे आणि मुलांकडे लक्ष द्यावे आणि आम्हाला फिरायला घेऊन जावे. यांच्या सर्व्हिसमुळे माझे दोघी मुलं डिप्लोमा झाले आणि आमचं भुसावळमध्ये घर झालं. त्यामुळे महानिर्मितीची मी खूप खूप आभारी आहे. नमस्कार, मी राजू गोपाळ कवटे चादमंटू म्हणून कार्यरत आहे आणि मला जे सहकार्य मिळालं आहे ते चांगल्या प्रकारचं सहकार्य मिळालेलं आहे. मी 210-500ला विविध ठिकाणी कार्यरत केलेले आहे आणि सर्वांचे सहकार्य मला प्राप्त झालेले आहे. आणि आता बूस्टर पंप हाऊस इथे 4 वर्ष मी कार्यरत आहे आणि तिथला स्टाफसुद्धा चांगला आहे आणि मला त्यांनी खूप सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. आपले पुढील सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री शांताराम रघुनाथ कुसुंबे, चार्जमन. श्री शांताराम रघुनाथ कुसुंबे यांचा जन्म 1 जून 1968 रोजी बोदवड, जिल्हा जळगाव येथे झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा बोदवड येथून पूर्ण केले, तर माध्यमिक शिक्षण राखा हायस्कूल बोदवड येथून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंट ITI बोदवड येथून फिटर या विषयात पूर्ण केले. पुढे पंजाब जिनिंग अँड प्रेसिंग या कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप पूर्ण करून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नोकरीच्या प्रारंभी त्यांना दाभाडी येथील स्टार्च फॅक्टरी, पुणे येथील सागाव एनर्जी इक्विपमेंट्स तसेच भडगाव येथील ITI कॉलेजमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून सेवा दिली. त्यानंतर तो सुवर्ण दिवस आला जेव्हा त्यांची नियुक्ती तत्कालीन MSCB बोर्डामध्ये 4 ऑगस्ट 1988 रोजी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथे झाली. भुसावळ येथे त्यांनी 62.5 मेगावॅट संचलन विभागात अर्धकुशल कारागीर म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. आपल्या प्रामाणिकपणा, मेहनत आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर त्यांनी विविध पदोन्नती मिळवत आपल्या सेवेत सातत्याने प्रगती केली. पुढे त्यांची विभागीय बदली 500 मेगावॅट प्रकल्प येथे करण्यात आली. तेथे काही वर्ष उत्कृष्ट सेवा दिल्यानंतर सन 2012 मध्ये त्यांची नियुक्ती CW पंप हाऊस येथे झाली. त्या विभागात त्यांनी 10 वर्ष अत्यंत जबाबदारीने सेवा बजावली. सन 2021 मध्ये त्यांची बदली बॉयलर बेसमेंट 500 मेगावॅट येथे करण्यात आली व त्यांना प्रभारक श्रेणी 2 म्हणून पदोन्नती देण्यात आली. ते आजपर्यंत याच विभागात आपली सेवा प्रामाणिकपणे बजावत होते. स्वभावाने अत्यंत मिश्कील, मनमिळाऊ आणि धार्मिक वृत्तीचे असणारे श्री कुसुंबे यांनी आपल्या संपूर्ण सेवा काळात विना अपघात सेवा पूर्ण केली. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर यशस्वीरित्या संपूर्ण कारकीर्द घडवली. आज ते जवळपास 38 वर्षाच्या प्रदीर्घ व गौरवशाली सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेसाठी आपण सर्वजण त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. ईश्वरचरणी प्रार्थना की त्यांच्या पुढील आयुष्यात उत्तम आरोग्य, आनंद आणि समाधान मिळो. श्री शांताराम रघुनाथ कुसुंबे यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपले शेवटच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी श्रीमती शोभा देवीदास वाडे मॅडम यांचा स्वभाव सेवाभावी, कष्टाळू आणि संघर्षमय राहिलेला आहे. श्रीमती शोभा देवीदास वाडे यांचा जन्म 1 जून 1966 रोजी बोदवड येथे झाला. त्यांनी 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असून त्यांचे आईवडील शेतमजूर म्हणून बोदवड येथे काम करत असत. अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबात त्यांचे बालपण गेले.
त्यांचा विवाह स्वर्गीय देवीदास रामदास वाडे यांच्याशी बोदोड येथे झाला. देवीदास वाडे हे भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातील कोळसा हाताळणी विभागात कार्यरत होते. मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. सेवेत कार्यरत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात त्यांचे निधन झाले. त्यावेळी वाडे मॅडम यांचं वय अवघे 15 वर्ष होते आणि त्या 7 महिन्यांच्या गरोदर होत्या. इतक्या लहान वयात पतीचे निधन, पुढील आयुष्याची चिंता आणि जबाबदाऱ्यांचे ओझे हे दुःख कोणालाही खचवणारे होते. पण शोभा मॅडम यांनी हार न मानता संघर्षाचा मार्ग स्वीकारला. मुलाच्या जन्मानंतर त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले आणि वयाच्या 20व्या वर्षी महानिर्मितीची नोकरी स्वीकारून आयुष्याला नवी दिशा दिली. घर आणि नोकरी यांचा समतोल साधत मुलावर उत्तम संस्कार करत त्यांनी संघर्षमय प्रवास सुरू केला. सुरुवातीला त्यांची नियुक्ती दीपनगर येथील स्थापत्य वसाहत विभागात झाली. तेथे 6 वर्ष त्यांनी माळी म्हणून कार्य करत परिसर निसर्गरम्य आणि स्वच्छ ठेवण्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यानंतर त्यांची बदली कॉलनी दवाखान्यात करण्यात आली. मागील तब्बल 34 वर्षांपासून त्या अखंडपणे कॉलनी दवाखान्यात सेवा बजावत आहेत. माळी पदावर कार्यरत असूनही त्यांनी केवळ आपल्या पदापुरते काम मर्यादित ठेवले नाही. डॉक्टर मदतनीस, फार्मसी मदतनीस, केस पेपर रेकॉर्ड मेंटेन करणे, ड्रेसिंग रूममध्ये मदत करणे, वरिष्ठ डॉक्टरांच्या सूचना तत्परतेने पार करणे, परिसर स्वच्छ ठेवणे, ODP रूमची निगा राखणे अशी अनेक जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडल्या. दवाखान्यात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची आपुलकीने विचारपूस करणे, सहकाऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणे आणि प्रत्येकाशी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे वागणे ही त्यांची विशेष ओळख राहिलेली आहे. जीवनात आलेल्या प्रत्येक दुःखावर मात करत त्यांनी स्वाभिमानाने आणि धैर्याने आपल्या जगण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांचे सुपुत्र श्री अमरजीत वाडे यांनी MBAचे शिक्षण पूर्ण केलेले असून ते पुणे येथील नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत. ते विवाहित आहेत. वाडे मॅडम यांच्या सूनबाई सौ वैशाली वाडे यांनी कला शाखेत पदवी संपादन केलेली आहे व त्या गृहिणी आहेत. आज विभागामार्फत करण्यात आलेला हा छोटासा सत्कार उपस्थित सर्वांच्या डोळ्यात नकळत अश्रू आणणारा ठरला. सलग 40 वर्ष एकाच ठिकाणी निष्ठेने सेवा करून आज त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्याच्या कुटुंबात नातवंडांनी भरलेला आहे. आपल्या मोकळ्या वेळेत ते आपल्या नातवंडांसोबत खेळण्यात अगदी रमून जातात. अशा नेहमी आनंदी राहणाऱ्या, प्रत्येकाला आयुष्य जगण्याचा एक धडा शिकवणाऱ्या, संघर्षाचा महामेरू पार करत यशस्वीपणे आपली सेवा पूर्ण करणाऱ्या श्रीमती शोभा देवीदास वाडे आज दवाखान्यातून सेवानिवृत्त होत आहेत. अशा या कर्तव्यदक्ष, जिद्दी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या वाडे मॅडम यांना महानिर्मिती तथा भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रातर्फे सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांचे पुढील आयुष्य आनंदी व सुख समृद्धीने भरलेले जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझं नाव मोक्षदा अमरदीप वाडे आहे. आता माझ्या आईची रिटायरमेंट आहे आणि ह्याच्यात एक आनंद असा आहे की आई आता आमच्याकडे राहायला येईल तिथे. पण दुःख असं आहे की इथे आईसोबत खूप आठवणी आहेत. इथे आईसोबत मी खूप खेळलेली आहे, इथं तिथं पडली आहे. पण आता हे सगळं सोडावं लागेल आणि आई तिथं येईल, बास ह्याचाच खूप आनंद आहे.